Hello students, you are welcome in online class. This is our fifth video. We are studying the first chapter. After practice set 1.1, we should study some basic concepts now. Line segment, ray, line, congruent segments, properties of congruent segments, midpoint of segment, comparison of segments. म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की सगळं सेगमेंट, लाइन आणि रे याच्याशी संबंधितच आपल्याला भाग अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे आणि हे ऑलरेडी तुम्ही आधी शिकलेले आहे. फक्त यावर काही एक्झाम्पल वगैरे पुढे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सोडवायचे आहे. पहिला कन्सेप्ट पाहू आपण लाइन सेगमेंट. सेगमेंट you are well known about the segment. Segment has two end point, point A and point B are two end points. Distance from point A to B, distance of AB is nothing but length of AB. म्हणजे जेवढं A पासून B पर्यंतचं अंतर असेल तेवढंच AB ची लेंथ असते आपल्याला माहिती आहे आणि सेगमेंटचीच आपल्याला लेंथ काढता येते. मग याची मांडणी कशी करायची तर आपण असे म्हणू शकतो डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ AB असंही म्हणू शकतो इज इक्वल टू डायरेक्ट AB लिहिलं तरी त्याचा अर्थ तोच होतो लेंथ ऑफ AB आणि याची लेंथ आपल्याला माहिती आहे 5 सेंटीमीटर. सेगमेंटला लेंथ असते, रेला मात्र अशी लेंथ राहत नाही. रे is the union set of here segment AB and the point P is collinear point to the ABP are collinear point. This set is called as रे. आणि आपल्याला माहिती आहे की रे A कडून B कडे जर जात असेल ओरिजिनेट फ्रॉम A टू B or to P, then we can say that ray AB or ray AP असं आपण म्हणू शकतो. मात्र याला आपण रे PB, रे PA, रे BA असं वाचू शकणार नाही. ज्या दिशेला एरो हेड आहे त्याच दिशेकडे जात नाव घ्यावं लागतं. म्हणजे रे A टू B, कारण रे एरो हेड त्या बाजूला आहे म्हणून आपण याला वाचताना असं म्हणू रे AB किंवा रे AP. पुढे लाइन has two arrowhead on both side. स्ट्रेट सगळेच असतात. सेगमेंट AB ही स्ट्रेट आहे, रे सुद्धा स्ट्रेट आहे, लाइन सुद्धा स्ट्रेट आहे. सेगमेंट AB मध्ये एरोहेड नसतात, लिमिटेशन असते आणि म्हणूनच त्याची लेंथ सुद्धा विशिष्ट असते जी आपल्याला काढता येते. रे ला एकाच बाजूला एरोहेड असते, दुसऱ्या बाजूने रे वाढत नाही, मात्र एका बाजूने तो कितीही वाढू शकतो म्हणून तिला लेंथ नसते. आणि लाइन तर ही दोन्ही बाजूला वाढू शकते त्यामुळे तिला लेंथ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग याला कसं वाचायचं, याला आपण लाइन AB असंही वाचू शकतो किंवा लाइन BA असंही आपण वाचू शकतो. त्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, पुन्हा हा जो पहिला कन्सेप्ट आहे सेगमेंट त्याच्याशी संबंधित आहे. सेगमेंटला लेंथ असते. इफ लेंथ ऑफ सेगमेंट PQ and length of segment MM is same, then segment PQ and segment MM are congruent. याचा अर्थ असा होतो की PQ ची
लेंथ जर 4 सेंटीमीटर आहे आणि mn ची लेंथ सुद्धा 4 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ दोन्ही सेगमेंट कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, इफ लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू लेंथ ऑफ mn असं जर असेल तर then we can say that segment PQ is congruent to segment MN. हे कॉन्ग्रुएंटचं चिन्ह आहे. दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट कधी असतील, जेव्हा दोघांच्याही लेंथ ह्या सारख्या असतील. माझ्या मते हा पण कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स जर आपल्याला समजल्या की दोन्ही सेगमेंटची लेंथ सारखी आहे म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट आहेत, तर आता त्याच्याशी संबंधित प्रॉपर्टीज आपण पाहू. इथे पहा, सेगमेंट AB आयडेंटिकल मार्क दाखवतो, सेगमेंट PQ आणि सेगमेंट XY तीनही सेगमेंट या कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण मानू. आणि मग आता त्याच्या प्रॉपर्टीज पाहू. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्सिटिव्हिटी अशा तीन साध्या सरळ प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टीज आपल्याला असं सांगते रिफ्लेक्सिव्हिटी की एव्हरी सेगमेंट, समजा आता ही सेगमेंट AB, पहिल्या सेगमेंटचा विचार करू आपण, दुसऱ्या आणि तिसऱ्या सेगमेंटचा विचार करणार नाही, फक्त सेगमेंट AB चा विचार करू. रिफ्लेक्सिव्हिटी आपल्याला असं म्हणते की कोणतीही सेगमेंट ही त्याच सेगमेंट सोबत कॉन्ग्रुएंट असते. यामध्ये असं नवल काहीच नाही. प्रत्येक सेगमेंट ही त्याच सेगमेंट सोबत कॉन्ग्रुएंट असते. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. म्हणजे आता इथे आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. प्रत्येक सेगमेंट ही त्याच सेगमेंट सोबत कॉन्ग्रुएंट असते. बस असं आपल्याला रिफ्लेक्सिव्हिटी सांगते. दुसरी प्रॉपर्टी सिमेट्री काय सांगते की इफ, आता आपण पहिल्या आणि दुसऱ्या सेगमेंटचा विचार करतो, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट, then second segment is congruent to first segment. यामध्ये काही नवल नाहीये. याचा अर्थ असा आहे की if first segment, segment AB is congruent to segment, second segment PQ. जर सेगमेंट AB ही PQ सोबत कॉन्ग्रुएंट असेल तर then आपण इथे लिहू, then segment PQ is congruent to segment AB. ही आहे सिमेट्री, ज्यामध्ये दोन सेगमेंटचा आपण विचार केला होता. ट्रान्सिटिव्हिटी काय सांगते की जर सेगमेंट AB ही सेगमेंट PQ सोबत कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट PQ ही सेगमेंट XY सोबत कॉन्ग्रुएंट आहे, तर सेगमेंट XY ही अर्थातच AB सोबत कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे जर पहिली सेगमेंट दुसरी सोबत कॉन्ग्रुएंट आहे, दुसरी ही तिसरी सोबत कॉन्ग्रुएंट आहे, तर तिसरी सेगमेंट ही अर्थातच पहिल्या सेगमेंट सोबत कॉन्ग्रुएंट असेल. असं कोण म्हणतं आपल्याला? तिसरी प्रॉपर्टी ट्रान्सिटिव्हिटी. लिहायचं कसं? इथे लिहू आपण, if segment AB congruent to segment PQ and segment PQ is congruent to segment XY, third segment, then तरच segment XY is also congruent to segment AB. पहिली सेगमेंट दुसरी सोबत कॉन्ग्रुएंट असेल, दुसरी तिसरी सोबत कॉन्ग्रुएंट असेल, तर तिसरी ही पहिली सोबत कॉन्ग्रुएंट असते. असं ट्रान्सिटिव्हिटी आपल्याला सांगते, ज्यामध्ये तीनही सेगमेंटचा वापर झालेला आहे. यानंतर सहावा कन्सेप्ट पाहू आपण, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. सेगमेंट DE आहे त्या ठिकाणी आणि M हा DME हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत. M इज लाइज बिटवीन D and E असं जर असेल आणि
DM ची लेंथ जेवढी आहे तेवढीच ME ची जर लेंथ असेल, म्हणजे समजा DM ची लेंथ 3 सेंटीमीटर आहे आणि ME ची लेंथ सुद्धा 3 सेंटीमीटर आहे, त्यासाठी काय DME हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असायला पाहिजे आणि M लाइज बिटवीन D and E असायला पाहिजे. बिटवीननेस प्रॉपर्टी जे सांगते आपल्याला त्यानुसार M हा D आणि E या दोन पॉइंटच्या मध्ये असेल आणि DM ची आणि ME ची लेंथ सारखी असेल तर M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट DE. माझ्या मते समजलेलं असेल तुम्हाला काय आहे. if D dash M dash E असं जर असेल, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, याचा अर्थ हा होतो की DME हे कोलिनियरली आहे आणि M हा D आणि E च्या मध्ये आहे असं जर असेल आणि DM ची जेवढी लेंथ आहे तेवढीच ME ची लेंथ आहे आणि DM आणि ME दोघांची लेंथ सारखी आहे, समजा 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर असं असेल तरच आपण म्हणू शकतो then we can say that M is midpoint of point M is midpoint of DE सेगमेंट DE चा M हा काय आहे मिड पॉइंट आहे. कोणतीही सेगमेंट घ्या त्या सेगमेंटला एकच मिड पॉइंट असेल. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स म्हणजे दोन सेगमेंटची तुलना. एका सेगमेंटची लेंथ 3 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या सेगमेंटची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, तर आपण म्हणू शकतो की फर्स्ट सेगमेंट इज लेस दॅन सेकंड सेगमेंट. घेऊ आपण समजा लेंथ ऑफ PQ 3 सेंटीमीटर आहे, लेंथ ऑफ RS 5 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे, if length of PQ is equal to 3 centimeter and length of RS is equal to 5 centimeter असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, असं म्हणू शकतो की PQ is less than RS. आपण असं म्हणू शकतो PQ is less than RS. PQ ही छोटी आहे कोणापेक्षा, RS पेक्षा. और मध्ये लिहायचं झालं तर आपण असंही लिहू शकतो RS मोठी आहे ना PQ छोटी आहे, हे आपण असंही लिहू शकतो RS is greater, हे चिन्ह ग्रेटर दॅन PQ. म्हणजे इथे आपण तुलना केलेली आहे, कोणती मोठी कोणती छोटी सेगमेंट आहे. माझ्या मते हे कन्सेप्ट तुम्हाला समजले असते. आता उरलेले दोन पॉइंट पाहू. 8th पॉइंट आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ लाइन्स, रेज अँड सेगमेंट्स आणि नंतर काय शेवटचा कन्सेप्ट आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन. पहिला कन्सेप्ट हा पाहू परपेंडिक्युलरिटी ऑफ लाइन्स, रेज अँड सेगमेंट्स. जरा का ही फिगर पहा, यामध्ये एक गोष्ट दिसते तुम्हाला, ही लाइन AB दिसते आणि ही लाइन CD दिसते. दोनही लाइन एकमेकांना O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत आणि जर इथे तुम्ही अँगल मोजला तर हा अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा मिळतो. याचाच अर्थ की ही लाइन AB आणि लाइन CD एकमेकांना कशी आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की लाइन CD is perpendicular to, हे perpendicular to चं चिन्ह आहे, लाइन CD is perpendicular to लाइन AB असं आपण म्हणू शकतो. मग हा झाला फक्त लाइनचा विचार. आता यामध्ये सेगमेंट पण आहेत. जर एरो आपण काढून टाकला आणि पॉइंट C पासून पॉइंट D पर्यंतच अंतर घेतलं तर ही काय बनते लाइन सेगमेंट बनते, म्हणजे सेगमेंट बनते. तसंच A पासून B पर्यंतचं अंतर घेतलं तर ही सुद्धा सेगमेंट AB बनते आणि ती सुद्धा एकमेकांना काय आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सेगमेंट CD is perpendicular to segment AB.
segment CD is perpendicular to segment AB असं आपण म्हणू शकतो. आता जर विचार केला की पॉइंट A कडून OB कडे हा रे दिसतोय तुम्हाला, रे AB, आणि हा C पासून D कडे जर आपण गेलो तर हा दुसरा रे दिसतो. म्हणजे या फिगर मध्ये लाईन AB आहे, सेगमेंट AB आहे, रे AB सुद्धा आहे. म्हणून आपण आता असं म्हणू, हा इकडला भाग याचा विचार करणार नाही, फक्त AB कडे जात असतानाचा एरो आपण घेतलेला आहे आणि या रेचा विचार करतो. म्हणून आपण असं म्हणू की रे C कडून D कडे जाताना रे घेऊ, रे CD is perpendicular to रे A असे आपण म्हणू शकतो. असे आपण म्हणू शकतो रे OC is perpendicular to line AB. रे OC is perpendicular to line AB. असे आपण म्हणू शकतो सेगमेंट CO म्हणजे C पासून O पर्यंत. सेगमेंट म्हटलं तर कन्सेप्ट बदलतो, रे म्हटलं तर कन्सेप्ट बदलतो, लाईन म्हटलं तर कन्सेप्ट बदलतो, हे लक्षात घ्या. मग आता इथे मी म्हणतोय की सेगमेंट CO is perpendicular to line AB. सेगमेंट CO is perpendicular to line AB. किंवा आपण असे म्हणू शकतो की सेगमेंट CO is perpendicular to रे OB. म्हणू शकतो आपण असं, सेगमेंट CO is perpendicular to रे OB. याचा अर्थ आपल्याला लाईन सोबतही परपेंडिक्युलर असू शकते, सेगमेंट रे ही लाईन सोबतही परपेंडिक्युलर असू शकते, सेगमेंट ही लाईन सोबत परपेंडिक्युलर असू शकते, सेगमेंट ही रे सोबत सुद्धा परपेंडिक्युलर असू शकते. हे कन्सेप्ट आपल्याला यामधून शिकायला मिळते. यानंतर आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे एक लाईन आहे कुठली तरी आणि त्या लाईनच्या बाहेर कुठेतरी एक पॉइंट आहे. मग या पॉइंट पासून या लाईनचं अंतर मोजायचं आहे. हा एक मोठा प्रश्न आहे बरं, की या पॉइंट पासून लाईन पर्यंतचं अंतर कोणतं घ्यायचं. अगदी हे घ्यायचं, असं घ्यायचं, हे घ्यायचं. नेमकं कोणतं डिस्टन्स मानायचं. आपल्याला माहित आहे ही लेंथ ही जास्त आहे, ही कमी आहे, ही त्याहीपेक्षा कमी आहे, ही पुन्हा जास्त आहे, ही पुन्हा त्याहीपेक्षा जास्त आहे. म्हणजे एक पॉइंट होता, या पॉइंट पासून या लाईन पर्यंतचं जर डिस्टन्स मोजायचं झालं तर ते सर्वात छोटं असणारं जे डिस्टन्स आहे, जे समजा आता A पासून इथे नाव लिहू तुम्ही B, A पासून B पर्यंतचं जे सर्वात छोटं अंतर आहे आणि सेगमेंट AB ही लाईन PQ ला परपेंडिक्युलर आहे, तेच डिस्टन्स हे त्या पॉइंट पासून लाईन पर्यंतचं मानलं जातं. बाकी लेंथ AB ला महत्व नाही, या लेंथला महत्व नाही, लेंथ AQ ला महत्व नाही. त्या पॉइंट पासून त्या लाईन वरती टाकलेला जो परपेंडिक्युलर असतो, ते जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं, ते डिस्टन्स म्हणजे हे जर डिस्टन्स समजा 5 सेंटीमीटर आहे तर याचा अर्थ हा होतो की पॉइंट A पासून लाईन PQ चं अंतर हे सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी समजा AB ला 5 सेंटीमीटर मानलं तर याचा अर्थ हा झाला की पॉइंट A पासून लाईन PQ पर्यंतचं अंतर हे 5 सेंटीमीटर आहे असं मानलं जातं, जे परपेंडिक्युलर असलं पाहिजे त्या लाईन PQ ला. म्हणजे आपण इथे असं म्हणू की distance of a point
A, distance of a point A to line PQ is 5 centimeter because AB is perpendicular to line PQ. AB is perpendicular to line PQ आणि हा जो B पॉइंट आहे हा B पॉइंटलाच फूट ऑफ द परपेंडिक्युलर सुद्धा म्हटलं जातं.